नेपाळमध्ये मोठी शैक्षणिक क्रांती होऊ घातलेली आहे. नेपाळमध्ये मधल्या काळामध्ये लोकशाहीत एक मोठी क्रांती झाली, झेन्झी क्रांती जिला ओळखलं जातं. त्यानंतर आता शैक्षणिक क्रांती होतीये. जे बालेन शाह नवे पंतप्रधान आहेत नेपाळचे, त्यांच्या सरकारनं अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तो म्हणजे तिथल्या 5वी पर्यंतच्या परीक्षा पूर्णतः रद्द करण्यात आल्या. इतकंच नाही तर शाळांचं सरकारीकरण करणं आणि खासगी शाळांवर पूर्णतः नियंत्रण आणण्याचा प्रयत्नही सुरू झालाय. राजकीय हस्तक्षेप जो शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता, तो पूर्णतः संपुष्टात आणण्यासाठी म्हणून निर्णय घेतले गेलेले आहेत. इतकंच नाही तर तुमच्याजवळ डोमिसाईल सर्टिफिकेट आहे नाही याचा कोणताही विचार न करता शिक्षणात प्रवेश दिला जावा यासाठीचे निर्णय घेतले गेले. म्हणजे कागदपत्रांमुळे ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहायचं त्यांचं शिक्षण आता अपूर्ण राहू शकणार नाही. इतकंच नाही तर छोट्यांचा मुलगा मोठ्यांचा मुलगा यासाठी मोठ्या शाळा छोट्या शाळा अशा स्वरूपाची जी एक मांडणी होती ती पूर्णतः संपुष्टात आणली गेली आणि आता सर्व एकाच पद्धतीच्या शाळेत जातील असाही निर्णय झालाय. एकंदरीत काय, शिक्षणातला राजकीय हस्तक्षेप पूर्णतः संपवून बालेन यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. निश्चितच याचं स्वागत करायला हवं. विशेष म्हणजे हे बालेन आहेत ना, बालेन शाह, हे नागपुरात शिकलेत. उच्च शिक्षणासाठी ते नागपुरात आले होते. त्यामुळे जे घडायला हवं, जे महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न झालाय तो त्यांनी नेपाळमध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलाय. आता आपली वेळ आहे. ज्या स्वरूपाचं खासगीकरण बोकाळलंय शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला लगाम घालण्याची वेळ आली आहे आणि आपणच आता त्यावर योग्य उपाय करणं गरजेचं आहे. या शैक्षणिक संस्था सगळ्या राजकारण्यांच्या आहे आणि म्हणून राजकारणी कधीच यात सुधार करणार नाही. मग प्रश्न विचारायला हवा की मग आम्हाला झेन्झीचं सरकार आणावं लागेल का? यासाठी म्हणून जर बदलाव घडवायचा असेल तर हा प्रश्न विचारला नाही तर सुधारणा होणार नाही आणि जर सुधारणा झाल्या नाही तर निश्चितच बदल तर घडवावे लागतीलच. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.